नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5च्या पुन्हा एकदा बायोग्राफी एपिसोडमध्ये आपण आलेलो आहे. आणि आज आपण थंबनेलवरती तुम्ही बघितलं असेल तर घनश्याम दरोडे म्हणजे आपले छोटा पुढारी साहेब यांच्यावरती आपण करणार आहे. म्हणजे ती बायोग्राफी, त्यांची सक्सेस स्टोरी, त्यांची स्टोरी ही सुरुवात कुठून झाली, त्यांची सक्सेसच्या त्या शिखरापर्यंत ते पोचले कसे, आणि त्यांनी एक मूवीसुद्धा केलेली आहे. त्या मूवीबद्दल आपण जाणून घेणार आहे. आणि त्यांनी एक फॉर्मर मिनिस्टर, त्यांना देखील इलेक्शन कॅम्पेनमध्ये त्यांनी पाडलं, तर ते कसं पाडलं, काय त्यांची स्टोरी, सगळे जाणून घेणार आहे आपल्या भाऊंकडून. तर भाऊ, तुमच्याकडे छोटा फटाका बडा धमाका असा आपला छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरोडे सध्या आता गाजतोय तो बिग बॉस मराठीमध्ये. तर हा आपला अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हा कार्यकर्ता आहे. त्याने आपलं शिक्षण आश्रमात पूर्ण केलं. आश्रमात पूर्ण केल्यानंतर बाकीचं शिक्षण त्यांनी गावी तिकडे जाऊन त्याचं पूर्ण केलं. आणि हा घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी म्हणून फेमस आहे. कशासाठी तर त्याला राजकारणातली बरीच माहिती आहे. त्याला म्हणजे राजकारण लहानपणापासून त्याला राजकारणाची आवड आणि त्याला राजकारणाचा बराचसा त्याचा अभ्यास आहे. त्यांनी बबनराव पाचपुतेंना म्हणजे राहुल जगतापांचा प्रचार करून, राहुल जगतापांच्या बरोबर फिरून, राहुल जगतापांचे बरेचसे भाषणं त्यांनी गाजवली, सभा गाजवल्या. आणि बबनराव पाचपुतेंचा त्यावेळेस त्यांनी पराभव केला. आणि पराभव केल्यानंतर त्याला ह्या गोष्टीतलं भरपूर अजितदादांनी देखील त्याची दखल घेतलेली. अजितदादांनी दखल घेऊन त्याला बरेचसे तो भरपूर महाराष्ट्र वगैरे फिरलेला आहे हा कार्यकर्ता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील 2018मध्ये त्याचा एक चित्रपट आलेला आहे, मी येतोय छोटा पुढारी काहीतरी म्हणून चित्रपट होता त्याचा. तो चित्रपटापासून त्यांनी ते म्हणजे प्रसिद्धी त्याला चांगली भेटली. आणि आता बाकीची बायोग्राफी आपले भाऊ त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण. बरोबर आहे. तर तसेच भाऊनी जसं सांगितलं तसं त्यांची सुरुवात म्हणजे ही अतिशय लहानपणापासूनच त्यांना खूपच म्हणजे पॉलिटिक्स विषय आणि इतर गोष्टींविषयी त्यांना खूपच आवड. आणि एवढी माहिती आणि एवढं सगळं नॉलेज त्यांना आलं कुठून. आणि एकदम प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे त्यांची जी भाषण शैली आहे, जी बोलण्याची जी पद्धत आहे, तर तुम्ही त्यांचे जुने इंटरव्ह्यू पण तुम्ही बघू शकता जे न्यूज चॅनलला त्यांनी दिलेले आहेत. एवढे प्रभावी आहेत म्हणजे नाही का, असं बघूनच आपल्याला वाटतं अरे हे कोण बोलतोय, बारीक म्हणजे नाही का, बारीक पोरगा असा बोलतोय, तर तो कसा बोलतोय आणि काय बोलतोय. तर आपल्याला ते माहिती पडलं नंतर की हे म्हणजे घनश्याम दरोडे त्यांचं नाव. त्याच्यानंतर मग त्यांचा एक चित्रपट देखील आला होता, जसं भाऊंनी सांगितलं. तो चित्रपट खूपच फेमस झाला. तिथून मग त्यांचं इलेक्शन कॅम्पेन, त्याच्यानंतर मग ते बिग बॉसमध्ये आता आपल्याला स्पर्धक म्हणून दिसतात. ते अनेक असे इलेक्शन कॅम्पेनमध्ये, अनेक इलेक्शन ह्याच्यामध्ये ते दिसतात. आणि तिथून ते प्रचार करत असतात त्यांच्या आवडत्या उमेदवाराला. पण त्यांची जी भाषण शैली आहे ती अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. अख्ख्या पॉलिटिकल जगात म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये आहेत, प्रत्येक कार्यकर्ता म्हणा किंवा मग प्रत्येक मोठा पुढारी म्हणा, नेता म्हणा, त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा घनश्याम दरोडे कोण आहे. आणि ह्याची भाषण शैली, आणि तो निर्भीडपणे बोलतो. म्हणजे त्याला कोणाची म्हणजे भय नाही. आता बरेचसे पुढारी असतात, त्यांना ते थोडेसे दबून बोलतात किंवा नाही का, ह्या साईडनी बोलतात त्या साईडनी, अशी दोन्ही बाजू सांभाळून बोलतात. पण हा असा एक पुढारी आहे, जो छोटा पुढारी, जो निर्भीडपणे बोलतो, निर्भीडपणे आपली भाषणं करतो. तर असे होते आपले घनश्याम दरोडे. त्यांच्याबद्दल छोटकीशी अशी एक माहिती, जो बिग बॉसमध्ये आता गेलेले सीझन 5मध्ये कंटेस्टंट म्हणून. तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.